नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर प्रत्येक वेळेस जेव्हा मी मिलेटची रेसिपी तुम्हाला दाखवत असते त्यावेळेस तुम्हाला काहीतरी बोरिंग असं वाटत असेल, पण आज आपण एकदम मस्त मुलांच्या आवडीची, मुलांच्याच काय तुमच्या आवडीची सुद्धा म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण आज मी तुम्हाला नाचणीचा पिझ्झा कसा करायचा ते दाखवणार आहे. नाचणीचा बेस कसा करायचा तेही दाखवणार आहे. या अगोदर मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचा हा पिझ्झा बेस कसा तयार करायचा, त्यापासून पिझ्झा कसा करायचा त्याची रेसिपी या अगोदर मी तुम्हाला दाखवलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्की पहा. बिनधास्तपणे तुम्ही खाऊ शकता. बऱ्याच वेळा पिझ्झा खायला खूप आवडतं, पण तो बेस मैद्याचा आहे, तो आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, म्हणून आपण तो खायचा टाळतो. बाहेरचे पिझ्झा बेस आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने पिठाचे पिझ्झा बेस तयार करू शकता. नाचणीचा करू शकता किंवा गव्हाच्या पिठाचा करू शकता. एकदम मस्त असे पिझ्झा बेस तयार होतात. त्याचबरोबर हा पिझ्झा चवीला सुद्धा खूप मस्त लागतो. मुले सुद्धा आवडीने खातील असा पिझ्झा तयार होतो. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्हाला जर माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नाचणीचा पिझ्झा तयार करण्यासाठी प्रथम आपण साहित्य पाहूया. तर इथे मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अगदी 2 चमचे दही घेतलेलं आहे आणि इथे मी पिझ्झा चीज घेतलेला आहे, अगदी अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर मीठ लागणार आहे आणि पाव चमचा खायचा सोडा लागणार आहे. तर इथे मी पिझ्झा मिक्स मसाला घेतलेला आहे आणि पिझ्झा टॉपिंग घेतलेला आहे. भाज्यांमध्ये शिमला मिरची, त्याचबरोबर कांदा, टोमॅटो आणि थोडस मी कोबी घेतलेला आहे. तर सुरुवातीला आपण बेस कसा तयार करायचा ते पाहूया. सुरुवातीला एका ताटामध्ये आपण हे नाचणीचं पीठ काढून घेऊयात. त्याचबरोबर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. नाचणी ही ग्लुटेन फ्री आहे, याला चिकटपणा नसतो. त्यामुळे आपल्याला जो पिझ्झा बेस करायचा आहे तो व्यवस्थित व्हावा किंवा चांगला व्हावा म्हणून यामध्ये मी बाइंडिंगसाठी गव्हाच्या पिठाचा वापर करते आहे. तुम्हाला नसेल वापरायचं तर फक्त नाचणीचा सुद्धा केला तरी चालेल, पण फक्त नाचणीच्या पिठाचा केल्यामुळे काय होतं, खूप कडक होतो. त्यासाठी इथे मी थोडासा गव्हाच्या पिठाचा वापर करते आहे. आता यामध्ये आपण घालूयात अर्धा चमचा तेल, अगदी चिमूटभर मीठ चवीनुसार आणि खायचा सोडा पाव चमचा घेतलेला आहे. इथे मी एका वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला जास्त प्रमाण घ्यायचं असेल तर याच पद्धतीने तुम्ही प्रमाण घेऊ शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये आता आपण घालूयात दही. साधारण 2 चमचे एवढंच दही आपल्याला यामध्ये घालायचंय. दही खूप जास्त आंबटही नसावं किंवा खूप जास्त फ्रेश सुद्धा नसावा. थोडासा आंबूसपणा असेल तर हा पिझ्झा बेस छान मऊसूत होतो आणि फुगायला सुद्धा मदत होते. म्हणजेच आतून जाळीदार असा आपला बेस तयार होतो. त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला थोडस दही घालायचंय. तर यामध्ये आता आपण पाणी घालूयात आणि याचा एक गोळा तयार करून घेऊयात. आता हे पीठ मळताना आपल्याला खूप जास्त घट्टही मळायचं नाही किंवा खूपच जास्त पातळ सुद्धा मळायचं नाही. मीडियम आपण चपातीला जसं पीठ मळून घेतो अगदी त्याच पद्धतीने थोडस सैलसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचं आहे. ते आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. अशा पद्धतीने एवढं सैल आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर 1 वाटी पिठामध्ये साधारण 2 पिझ्झा बेस होतील एवढं हे पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्हाला किती पिझ्झा बेस करायचे आहे त्यानुसार तुम्ही पिठाचं प्रमाण घेऊ शकता. आता हे पीठ आपण झाकून एक 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवूया. 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत.
आणि पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे. इथे मी बाजूला थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे आपण थोडंसं याच्यावरून लावून घेऊया आणि थोडंसं हलक्या हाताने हे मळून घेऊया. आता आपण याचे 2 भाग करून घेऊयात आणि पिझ्झा बेस करण्यासाठी याचा एक छानसा गोळा तयार करून घेऊया. पोळपाटावरती थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचंय आणि वरून सुद्धा थोडं लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने मीडियम जाडीचा हा बेस आपल्याला लाटून घ्यायचा आहे. थोड्याशा बाजूनी चिरा जातील पण काही हरकत नाही. तुम्ही मस्त इथे आपला हा पिझ्झा बेस तयार झालेला आहे. आता आपण याला काटा चमच्याने थोडंसं वेज पाडून घेऊ, जेणेकरून हा बेस जो आहे तो फुगणार नाही. त्यासाठी अशा पद्धतीने याला असे वेज केले जातात. आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने करून घेऊया. इकडे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्यावरती आपण हा पिझ्झा बेस टाकूया. पॅन गरम झालेला आहे. त्याला थोडंसं तेल लावून घेऊया. आता याच्यावरती हा बेस टाकूया. तर एक लक्षात ठेवा, हा नाचणीचा पिझ्झा बेस आहे. त्याच्यामुळे खूप जास्त जाड करायचा नाही. असा थोडासा पातळ असेल तरीही चालेल. छान कुरकुरीत होतो आणि खायला सुद्धा खूप छान लागतो. तर अशा पद्धतीने आपल्याला खरपूस छान दोन्ही बाजूने हा पिझ्झा बेस भाजून घ्यायचा आहे. तर वरच्याही बाजूने मी थोडंसं तेल लावून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा यामध्ये वापर करू शकता. पण इथे मी तेल वापरते कारण तूप लावल्यामुळे हा जो पिझ्झा आहे त्याच्या चवीमध्ये बदल लागतो. मस्त. आता एका बाजूने छान खरपूस भाजून घेऊयात आणि नंतर दुसऱ्या बाजूने हा उलटून टाकूयात. आता आतल्या बाजूनी आता खालच्या बाजूनी हा पिझ्झा बेस चांगला खरपूस भाजलेला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने उलटून टाकूयात. मस्त रंग आलेला आहे आणि आता आपल्याला गॅस थोड्या वेळासाठी बंद करायचा आहे. कारण ही जी खालची बाजू आहे ती पिझ्झा तयार केल्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचे. त्यासाठी आपण पिझ्झा कसा तयार करायचा ते पाहूयात. तर सुरुवातीला आपण पिझ्झा टॉपिंग लावून घेऊयात. तर तुम्ही बाजूला हा पिझ्झा बेस काढून घेतला आणि नंतर लावून घेतलं तरी चालेल. पण मी आता पॅन मध्येच लावून घेते आहे. पिझ्झा सॉस वापरला तरीही चालेल. पिझ्झा टॉपिंग किंवा पिझ्झा सॉस तुम्ही कोणतंही या पिझ्झासाठी वापरू शकता. आता हे व्यवस्थित पसरवून घेऊया. पिझ्झा टॉपिंग मी व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे. आता याच्यावरून थोडंसं चीज घालूयात. तर चीज मी खिसून घेतलेलं आहे. तुम्ही इथे मी पिझ्झा चीजचा वापर करते आहे. तुम्ही मोझरेला चीज वापरू शकता किंवा प्रोसेस चीज वापरू शकता. कोणतंही चीज वापरलं तरी काही हरकत नाही. तुम्हाला जिथे तुमच्या इकडे जे मिळेल ते तुम्ही वापरू शकता. आता याच्यावरून आपण भाज्या घालूयात. भाज्या सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही वापरू शकता. यामध्ये तुम्हाला कॉर्न वापरायचं असेल तर वापरू शकता. एकदम मस्त पिझ्झा तयार होतो आणि मुलांच्या आवडीचा असा पिझ्झा तयार होतो. मस्त. आता परत आपण याच्यावरून चीज घालूयात. तुम्हाला हवं तेवढं किंवा तुमच्या मुलांना चीज किती आवडतं त्यानुसार तुम्ही घालू शकता. आता वरून पिझ्झा मिक्स मसाला घालूया.
हा जो पिझ्झा मिक्स मसाला आहे यामध्ये सगळे मसाले मिक्स केलेले असतात. यामध्ये वेगळं काही घालायची अजिबात गरज नाही. व्यवस्थित पसरवून झालेला आहे. आता आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि एकदम बारीक गॅसवरती हा पिझ्झा भाजून घ्यायचा आहे. आता याच्यावरून झाकण ठेवूया. तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं वरून चीज मेल्ट झालेला आहे. खालून अगदी क्रिस्पी हा पिझ्झा तयार झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. मस्त असा आपला पौष्टिक चविष्ट सगळ्यांच्या तोंडाचे चोचले भागवणारा असा हा पिझ्झा आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे. या पद्धतीने नाचणीचा पिझ्झा नक्की करून पहा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. चवीला सुद्धा खूप छान लागतो. आता हा पिझ्झा आपण कट करून घेऊया. मस्त एकदम मस्त असा आपला हा पौष्टिक पिझ्झा तयार झालेला आहे. तुम्ही याचा बेस पाहू शकता. एकदम मस्त असा बेस सुद्धा तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. तर आजची आपली रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये तुम्हाला नाचणीचा पिझ्झाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन पारंपरिक पद्धतीच्या व मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.